नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सेस गायडन्स पॉईंट यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, जसं की यापूर्वी मी नागपूर महानगरपालिकेबद्दल एक व्हिडिओ तयार केलेला होता, ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की तुमची जी आन्सर की येणार आहे, ओके, तर ज्या एक्झाम्स झालेल्या होत्या मल्टिपल पोस्टसाठी, मल्टिपल शिफ्टमध्ये एक्झाम झालेल्या होत्या, ओके। तर ह्या एक्झाम केव्हापासून झालेल्या होत्या मित्रांनो? या एक्झाम झालेल्या होत्या जवळपास 20 मार्च 2025 ते 27 मार्च 2025 पर्यंत मल्टिपल शिफ्टमध्ये एक्झाम कंप्लीट झालेली होती। त्या संदर्भात मी व्हिडिओ तयार केलेला होता, ज्यामध्ये मी सांगितलेलं होतं की तुमची आन्सर की केव्हा येणार। काल परत एक व्हिडिओ तयार केलेला, ज्यामध्ये सांगितलं की तुमची जी आन्सर की येणार आहे ती केव्हा येणार आहे, 4 एप्रिल रोजी येणार आहे, ओके। तर बघा, 4 एप्रिल आजची तारीख आहे मित्रांनो। आजच्या तारखेमध्ये आपण जर चेक केलं तर तुमची आन्सर की आलेली आहे, ओके। तर आता ही आन्सर की डाउनलोड कशी करायची, ओके। तर डाउनलोड करताना बऱ्याच व्यक्तींना यामध्ये प्रॉब्लेम जात आहे। कोणाचा पासवर्डमध्ये प्रॉब्लेम आहे, तर कोणाला लॉग इन केल्यानंतर सुद्धा माहिती नाही की ॲक्च्युअलमध्ये कसं डाउनलोड करता येतं। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघून घेणार आहोत मित्रांनो की तुमची आन्सर की कशी डाउनलोड करता येणार, आणि सोबतच आपल्याला हे सुद्धा बघायचं आहे की जर तुम्हाला ऑब्जेक्शन रेज करायचं असेल तर ऑब्जेक्शनसुद्धा कसं रेज केलं जाते ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत, ओके। तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो, गुगलमध्ये येऊन जस्ट आपल्याला NMC नागपूर सर्च करावं लागेल। तर बघा, मी ऑलरेडी येथे NMC नागपूर असं लिहिलेलं आहे, तर NMC नागपूर मी सर्च करून घेणार, ओके। तर NMC नागपूर सर्च केल्यानंतर बघा मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी कॉर्नरमध्ये 3 डॉट दिसत आहेत, ओके। तर या 3 डॉटवरती तुम्हाला काय करावं लागेल, क्लिक करावं लागेल, ओके। क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी एक डेस्कटॉप साईट नावाचा एक ऑप्शन दिसतोय तुम्हाला, ओके, डेस्कटॉप साईट। तर या डेस्कटॉप साईटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, ओके। एवढं क्लिक केल्यानंतर बघा थोडं प्रोसेस होणार। प्रोसेस झाल्यानंतर बघा पहिली या ठिकाणी नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनची वेबसाईट दिसते आपल्याला, ओके। तर त्या वेबसाईटवरती आपण क्लिक करून घेऊयात। वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा आता थोडा लोड होणार। लोड झाल्यानंतर बघा नागपूर रिक्रुटमेंट अप्लाय नाव किंवा क्लिक हिअर फॉर रिक्रुटमेंट असा फोल्डर दिसतोय, तर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे, ओके। क्लिक केल्यानंतर तुम्ही कशामध्ये जाणार, रिक्रुटमेंट नावाच्या फोल्डरमध्ये किंवा रिक्रुटमेंट नावाच्या पेजवरती जाणार, ओके। तर बघा, जसं काल मी सांगितलेलं होतं की की अँड ऑब्जेक्शन, बघा या ठिकाणी पूर्वी काय होता मित्रांनो, हॉल तिकीटबद्दल होता, परंतु या ठिकाणी आता काय झालेलं आहे, अपडेट झालेलं आहे आणि की आणि ऑब्जेक्शन लिंक असं काहीतरी आलेलं आहे, ओके। तर त्यावरती आपण क्लिक करून घेऊया। इकडे आपल्याला लिंक दिसत आहे, तर या लिंकवरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला लिंक ओपन होताना दिसत आहे, ओके। तर लिंक ओपन झाल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा। रजिस्ट्रेशन नंबर कसा आहे मित्रांनो, जसा NMC00 असं वगैरे काहीतरी जे तुम्हाला मेसेज आलेला असेल, टेक्स्ट मेसेज आलेला असेल, तर तो मेसेजमध्ये जो काही आहे लॉग इन किंवा रजिस्ट्रेशन नंबर तो एंटर करायचा आहे। सोबतच या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड एंटर करायचा आहे आणि त्यानंतर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला कॅप्चा कोड टाकायचा आहे, ओके। तर आपण यामध्ये जे काही रजिस्ट्रेशन डिटेल्स आहेत ते आपण एंटर करून त्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, लॉग इन बटनवरती क्लिक करावं लागेल, ओके। तर ही माहिती आपण भरून घेऊयात आणि त्यानंतर पुढे कुठली प्रोसिजर करता येते ती सुद्धा बघून घेऊयात, ओके। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकत असणार जी माहिती होती ती आपण माहिती भरून घेतलेली आहे। तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे जे लॉग इन बटन दिसत आहे तर या लॉग इन बटनवरती क्लिक करायचं आहे। तर लॉग इन बटनवरती क्लिक करून घेऊयात, ओके। तर बघा लॉग इन बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला थोडा लोड होताना दिसणार। या ठिकाणी थोडा नेटवर्कचा इश्यू असू शकतो, त्याच्यामुळे थोडा वेळ लागतो मित्रांनो, तर आपण यासाठी थोडं वेट करून घेऊयात। तर बघा वेट केल्यानंतर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो होम पेज आहे तो होम पेज दिसून येणार, म्हणजे सॉरी लॉग इन पेज जो आहे तो लॉग इन पेज दिसून येणार, ओके। तर लॉग इन पेजमध्ये आल्यानंतर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एक ऑप्शन दिसतोय अप्लाय पोस्ट, ओके। कुठला ऑप्शन आहे, अप्लाय पोस्ट नावाचा जो ऑप्शन आहे, तर त्या अप्लाय पोस्ट नावाच्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे, ओके। तर यावरती क्लिक केल्यानंतर बघा थोडं आपल्याला स्क्रॉल डाऊन करायचं आहे मित्रांनो। स्क्रॉल डाऊन केल्यानंतर बघा या ठिकाणी ॲक्शन बटन दिसत आहे, ओके। तर ही बघा हे जे ॲक्शन बटन आहे ना, तर या ॲक्शन बटनवरती परत तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर ॲक्शन बटन क्लिक केल्यानंतर थोडा प्रोसेस होणार मित्रांनो, त्यासाठी आपल्याला थोडा वेट करावं लागेल। त्यानंतर काय आलेलं आहे मित्रांनो, एक नोट आलेली आहे। नोटमध्ये काय एक क्लोजचं ऑप्शन दिसत आहे, तर ते क्लोजवरती आपल्याला क्लिक करावं लागेल, ओके। तर क्लोजवरती क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी तुमची जी ॲप्लिकेशन आहे, ॲप्लिकेशन डिटेल या ठिकाणी दिसून येत आहे। तर आता तुम्हाला काय करायचं आहे, कॅन्डिडेट रिस्पॉन्स जो ऑप्शन दिसत आहे ना यावरती क्लिक करायचा आहे। यामध्ये तुम्हाला काय भेटणार, तुमची आन्सर की मिळणार, ओके। या ठिकाणी काय मिळणार, तुमची आन्सर की मिळणार, ओके। आणि जर का तुम्हाला ऑब्जेक्शन जर घ्यायचं जर झालं तर ऑब्जेक्शन फॉर्मवरती क्लिक करावं लागेल, ओके। तर आधी आपण आन्सर की कशी डाउनलोड करायची ते बघून घेऊया। तर त्यासाठी आपल्याला कॅन्डिडेट रिस्पॉन्सवरती क्लिक करावं लागेल। तर कॅन्डिडेट रिस्पॉन्सवरती क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो
या ठिकाणी परत एक नवीन पेज ओपन झाला. त्या ठिकाणी तुम्हाला काय दिसतं आहे, टू डाउनलोड युअर क्वेश्चन पेपर फॉर असेसमेंट NMC रिक्रुटमेंट एक्झामिनेशन. ओके, ही तारीख दिलेली आहे. तर इथे क्लिक हिअरचा ऑप्शन दिसतोय. ओके, काय दिसतोय, क्लिक हिअरचा ऑप्शन दिसतोय. तर या क्लिक हिअरच्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. ओके, तर क्लिक करून घेतलं. बघा इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची आन्सर की या ठिकाणी दिसून येणार. ओके, क्लिअर आहे. तर आन्सर की आल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघा या ठिकाणी तुमचे डिटेल्स दिसून येणार. ओके, तर डिटेल्स आपण बघून घेऊया. त्यानंतर बघा थोडं स्क्रॉल डाऊन जर केलं तर तुम्हाला तुमचा फोटो वगैरे दिसून येतो. ओके, त्यानंतर परत अजून आपल्याला स्क्रॉल डाऊन करावं लागेल. स्क्रॉल डाऊन केल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्ही जे काही क्वेश्चन्स अटेम्प्ट केलेले आहात त्यामध्ये कोणता ऑप्शन तुम्ही सिलेक्ट केलेला आहात आणि कोणता ऑप्शन करेक्ट आहे आणि कोणता ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे, तर याचे क्वेश्चन ID वगैरे सगळं काही या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळू शकते. ओके, क्लिअर आहे. तर मग आता याला डाउनलोड कसं करायचा. ओके, तर डाउनलोड करण्याकरिता बघा मित्रांनो परत आपल्याला थोडं वरती जावं लागणार. बघा इकडे वरती आल्यानंतर तुम्हाला एक कॉर्नरमध्ये प्रिंटचा एक ऑप्शन दिसतोय. ओके, तर या प्रिंटच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. ओके, तर प्रिंटच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो बघा या ठिकाणी अशा प्रकारचा ऑप्शन दिसून येत आहे. ओके, प्रिव्ह्यू असं दिसून येत आहे. ओके, तर प्रिव्ह्यू आल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला कॉर्नरमध्ये इकडे लेफ्ट साईडच्या कॉर्नरमध्ये सेव्ह ॲज PDF असं लिहून दिसणार. जर तसं नसेल मित्रांनो तर त्या ठिकाणी काय करावं लागेल, हा जो डाऊनवर्ड ॲरो दिसतोय. ओके, या ठिकाणी जो डाऊनवर्ड ॲरो दिसतोय, समजा जर या ठिकाणी सेव्ह ॲज PDFचा ऑप्शन नसेल तर हा जो डाऊनवर्ड ॲरो दिसतोय ना मित्रांनो, तर या डाऊनवर्ड ॲरोवरती क्लिक करायचं आणि जे काही प्रिंटर्स वगैरे जर सिलेक्ट झालेलं असेल तर त्या प्रिंटर्सला हटवून तुम्हाला काय करायचं आहे, सेव्ह ॲज PDF या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा परत राईट साईडला तुम्हाला एक ऑप्शन दिसतोय PDF डाउनलोडचा. ओके, तर PDF डाउनलोडच्या ऑप्शनवरती नंतर तुम्हाला काय करून घ्यायचं आहे, क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो थोडा प्रिव्ह्यू येणार आणि त्यानंतर मग तुम्हाला इथे रिनेम करता येतो. ओके, समजा मी या फाईलला 1 2 3 4 असं नाव जर दिलं. ओके, तर इकडे डनचं ऑप्शन आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला डनचा ऑप्शन दिसतोय राईट साईडला, तर डनवरती क्लिक करून घ्यायचा. ओके, तर जो काही तुमचा PDF होता तो तुमच्या फाईल मॅनेजरमध्ये कुठे सेव्ह झालेला असेल, फाईल मॅनेजरमध्ये सेव्ह झालेला असेल PDF. ओके, क्लिअर आहे. तर तुम्ही या प्रकारे तुमचा PDF डाउनलोड करून बघू शकता किंवा ऑनलाईनसुद्धा तुम्ही तुमची आन्सर की चेक करू शकता. ओके, फर्दर फ्युचरसाठी जर तुम्हाला तो PDF सेव्ह जर करून ठेवायचा असेल तर प्रिंटच्या ऑप्शनवरती क्लिक करून त्याला डाउनलोड करून ठेवता येतो. ओके, जर तुम्हाला काही सेव्ह करून ठेवायचं नसेल तर डायरेक्टली तुम्ही यावरती क्लिक करूनसुद्धा डायरेक्टली व्ह्यू करू शकता. ओके, क्लिअर आहे. तर हे 3 दिवसापर्यंत म्हणजेच 6 एप्रिलपर्यंत ही लिंक व्हॅलिड असणार मित्रांनो. त्यानंतर ही लिंक लॅप्स होऊन जाणार. ओके, तर आता आतापर्यंत आपण काय बघितलेलं आहे की आन्सर कीचा PDF डाउनलोड कसा करायचा किंवा आन्सर की कशी डाउनलोड करायची. तर आता तुम्हाला समजा जर कुठल्या क्वेश्चनवरती ऑब्जेक्शन असेल तर त्या क्वेश्चनवरती ऑब्जेक्शन असेल, समजा क्वेश्चन चुकलेला असेल किंवा त्याचे जे ऑप्शन्स दिलेले आहेत ते चुकलेले असणार किंवा ऑप्शन जे आहेत ते कोणतेच प्रेझेंट नाही आहेत त्याच्यामध्ये, तर असा कुठलाही जर प्रॉब्लेम्स असेल आणि त्यावरती तुम्हाला जर ऑब्जेक्शन जर घ्यायचा असेल तर त्यासाठी मग काय करावं लागेल, तर त्यासाठी तुम्हाला बॅक बटन प्रेस करावं लागेल. ओके, तर बॅक बटन प्रेस केल्यानंतर बघा मित्रांनो आता आपल्याला या ठिकाणी काय दिसतंय, ऑब्जेक्शन फॉर्म दिसतोय. ओके, काय दिसतोय, ऑब्जेक्शन फॉर्म. तर या ऑब्जेक्शन फॉर्मवरती परत एकदा क्लिक करून घेऊयात. ऑब्जेक्शन फॉर्मवरती क्लिक केल्यानंतर परत एक टॅब ओपन झालेला आहे. इथे काय लिहून आलेलं आहे मित्रांनो, क्लिक हिअर टू रेज ऑब्जेक्शन. ओके, तर तुम्हाला ऑब्जेक्शन रेज करायचं आहे तर तुम्ही काय करणार, या ठिकाणी क्लिक करून घेणार. क्लिक करून घेतल्यानंतर मित्रांनो बघा आता याला आपण क्लिक करून घेतलं, थोडं लोड होणार मित्रांनो, याला थोडा वेळ लागू शकतो, 1-2 सेकंदाचा किंवा अर्ध्या मिनिटाचा वेळ लागणार. वेळ लागल्यानंतर बघा मित्रांनो या ठिकाणी काय परत या ठिकाणी तुम्हाला एक क्लोजचा ऑप्शन दिसतोय, तर क्लोज करून घ्यायचा आहे. क्लोज करून घेतल्यानंतर मित्रांनो बघा या ठिकाणी तुम्हाला तुमचे सगळ्या डिटेल्स बघायला भेटणार. ओके, तर ह्या डिटेल्स चेक करून घ्यायचे आहेत. त्यानंतर बघा परत तुम्हाला काय करावं लागेल, थोडं वरती स्क्रॉल करावं लागेल. ओके, स्क्रॉल केल्यानंतर बघा मित्रांनो या ठिकाणी 2-3 ऑप्शन्स दिसत आहेत. एक आहे क्वेश्चन IDचा, दुसरा आहे लँग्वेजचा, नेचर ऑफ ऑब्जेक्शन, डू यू वॉन्ट टू ॲड रिमार्क आणि त्याच्यानंतर ₹200 पे करायचे आहेत आणि त्याच्या सपोर्टिंगचा जो डॉक्युमेंट असेल तो डॉक्युमेंटसुद्धा तुम्हाला काय करावं लागेल, अपलोड करावं लागेल. नुसतं असं जर वाटलं की तुम्हाला वाटत आहे म्हणून केलं असं नसते मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला त्या संदर्भात एक सपोर्टिंग डॉक्युमेंट. तर बघा या ठिकाणी काय करावं लागेल, क्वेश्चन ID सिलेक्ट करावं लागेल. ॲज लाईक समजून घ्या, मला या क्वेश्चन IDवरती जो 139 नंबरचा जो क्वेश्चन ID आहे त्यावरती समजा जर का ऑब्जेक्शन जर घ्यायचं असेल तर 139 सिलेक्ट करून घेतला. ओके, लँग्वेज सिलेक्ट करायची आहे, आता तुम्हाला मराठीमध्ये पाहिजे आहे की इंग्लिशमध्ये पाहिजे, तर इंग्लिश सिलेक्ट करून घेणार किंवा
मराठी सिलेक्ट करून घेणार. ओके, तर मी या ठिकाणी फॉर एक्झाम्पल इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट करून घेतो आहे. ओके, क्लिअर आहे. त्यानंतर बघा नेचर ऑफ ऑब्जेक्शन. नेचर ऑफ ऑब्जेक्शनमध्ये तुम्हाला मल्टिपल ऑप्शन्स बघायला भेटत आहेत. ओके, तर मल्टिपल ऑप्शन्स कोणते आहेत? ऑल ऑप्शन आर करेक्ट. ओके, त्यानंतर अजून कुठलं दिसतं आहे? इनकरेक्ट ॲम्बिग्युअस क्वेश्चन, मल्टिपल करेक्ट आन्सर्स, इनकरेक्ट आन्सर की, आउट ऑफ सिलेबस. तर यापैकी जो काही तुमचा नेचर असेल तर तो नेचर त्या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. डू यू वॉन्ट टू ॲड रिमार्क? तर येस जर केलं मित्रांनो, तर येस केल्यानंतर बघा रिमार्क ॲड करू शकता. ओके, तर रिमार्कमध्ये तुम्हाला सांगावं लागेल की तो जो क्वेश्चन आहे पर्टिक्युलर क्वेश्चन आय डी लिहून घ्यायची त्याच्यामध्ये. ओके, क्वेश्चन आय डी लिहिल्यानंतर तुम्हाला सांगायचं आहे की याचा ऑप्शन असं असं करेक्ट आहे आणि त्याच्या संदर्भात जो काही तुम्ही डॉक्युमेंट दिलेला आहे तर त्या टेक्स्टबुकचं नाव लिहायचं आहे. ओके, काय लिहून घेणार त्याच्यामध्ये? क्वेश्चन आय डी लिहून घेणार. ओके, त्यानंतर टेक्स्टबुकचं नाव लिहून घेणार. त्यानंतर टेक्स्टबुकचा पेज नंबर लिहून घ्यायचा आणि टेक्स्टबुकचा जो कोणी ऑथर असेल तर त्या ऑथरचा सुद्धा या ठिकाणी नाव लिहून घ्यायचं आहे. ओके, तर असं तुम्ही त्या ठिकाणी काय करणार? रिमार्क लिहून घेणार. ओके, आणि रिमार्क लिहिल्यानंतर बघा मित्रांनो, क्लिक हिअर टू अपलोड. तर ज्या ठिकाणचा तुम्ही रेफरन्स देत आहात तर त्या ठिकाणचा रेफरन्स देण्यासाठी अपलोड करायचा ते फोटो आणि सबमिट करायचा आणि त्यानंतर UPI थ्रू किंवा डेबिट कार्ड थ्रू वगैरे पेमेंट करून तुम्ही त्यावरती एका क्वेश्चनसाठी ₹200 प्रत्येकी ₹200 तुम्ही पे करून ऑब्जेक्शन रेज करू शकता. ओके, तुम्हाला समजा जर 4 क्वेश्चनवरती जर ऑब्जेक्शन असेल तर तुम्हाला ₹800 पे करावं लागणार. ओके, 400 दुणे ₹800 होतात. ओके, क्लिअर आहे. तर आपल्याला तर बघा मित्रांनो, तर या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलेलं आहे की तुमची जी आन्सर की कशी डाउनलोड करायची आहे ते बघून घेतलेलं आहे. सोबतच ऑब्जेक्शन की कशी आपल्याला डाउनलोड करता येईल किंवा ऑब्जेक्शन कसं रेज करता येईल ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या मार्फत समजून घेतलेलं आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसेच मित्रांनो, नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या रिलेटेड जी एक्झाम झालेली आहे त्याच्या रिलेटेड तुमच्या कुठल्याही क्वेरीज असणार त्या मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. ओके, मी तुमच्या प्रत्येक क्वेरीचा आन्सर करण्याचा प्रयत्न करेन. ओके, तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच नर्सेस गायडन्स पॉईंट यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचा नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती इझिली भेटणार. तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट माहितीसोबत. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.